तिथे बाजी मारली टीम जेडी स्पोर्ट्स उंबारडेने आणि दॅट्स वाय टीम अंतव एंटरप्राइजेस जे बजरंग भावाले बी टीम खेळणार आहे टीम उंबारडे सोबत. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी मैदानाचा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सोनू आणि सलामीची जोडी बॅटर सोनू आणि त्यांचा समवेत भूषण ही जोडी एक इंटरेस्टिंग बॅटल पाहायला मिळेल कारण अंतरम एंटरप्राइजेस भावाले बी टीम खेळत आहे आणि त्यांचा अगेन्स्ट उंबारडे टीम झाला नुकताच भरपूर चांगला खेळ दाखवला. पहिल्या सामन्यामध्ये टीम धनेश शिरवण कुकसे टीमला पराभूत केलं आणि त्यानंतर या लढतीमध्ये आता कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून खेळ होईल. फर्स्ट ओव्हर सूरज केणे दरम्यान बॉलिंग मार्क वरती तयार होतात. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर सोनू आहेत. सूरज केने फर्स्ट ओव्हर मध्ये राईट हॅम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल डाऊन द लेग दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान या पहिल्या सत्राला इथे प्रारंभ होत असताना स्कोर कार्ड आपल्याला एक वरती पाहायला मिळतो आणि पॉवर प्लेचे षटक आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन्स फक्त 2 फील्ड इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर मागील सामन्यामध्ये 50 धावांचा चेज अगदी फार इझिली कंप्लीट केला. भरपूर चांगली बॅटिंग आपण या आधीच्या सामन्यामध्ये पाहिलं. भूषणने इम्प्रेसिव्ह खेळ दाखवला ज्याने 35 इंडिव्हिज्युअली नॉट आउट बनवला आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती उंबारडे संघाने तिथे बाजी मारली. बट ही लढत थोडी अवघड असेल त्यासाठी अतिरिक्त चांगला खेळ खेळावा लागेल. सॉफ्ट अँड ड्राईव्ह दरम्यान कव्हरेज मध्ये बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव फलक 2 वरती. बघा हा सामना जर आपण पाहिला तर 5 ओव्हरचा हा सामना आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला 5 ओव्हर समोर भावाले बी सारखा चांगला संघ खेळतोय. मिनिमम माइंड मध्ये थॉट्स असतील की मे बी 55 to 60 बनवायला हव्यात आणि त्यासाठी या सलामीवीरांना चांगलं कार्य करावं लागेल. एक चांगली सुरुवात मिळवून द्यावी लागेल आणि भूषण भरपूर चांगल्या टचमध्ये आहेत. नेक्स्ट बॉल. आता स्पिचिटचा फटका खेळायचा होता बट बोट फिरवली होती सूरजने. पेस ऑफ केलं होतं. कमी गतीने हा चेंडू आला. बघा रिप्लेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं की फटका अगोदर कंप्लीट झाला आणि चेंडू नंतर आला. दरम्यान जर पागले गेलं तर इन बिटवीन लेग बाईज स्वरूपामध्ये एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली. धाव फलक 3 वरती. अच्छा या तिसऱ्या अंतिम दिवसामधला आपल्याला हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 2 फिल्डर जर आपण पाहिलं तर एक लॉंग ऑन एक डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर बॅक ऑफ द लेन हार्ड लेन बॉल टाकला होता. आता देखील दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे आणखीन एक मिळत धाव फलक. या अतिरिक्त रनच्या मदतीने धाव फलक आता 4 वरती. बघा भावाली बी टीमने देखील भरपूर चांगली प्रोग्रेस मी म्हणेन गेल्या 2 ते 3 सीझन मध्ये आणि सातत्याने आमनेर उन्हाळ परिसरामध्ये तर आपण टीमचा चांगला खेळ पाहिलाच. बट त्यासोबत गेल्या 2 ते 3 सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर हे परिसर तर आणि
त्या पलीकडे जेव्हा भिवंडीच्या बाहेर देखील जातात तेव्हा देखील चांगला खेळ करतात. मी स्टामिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, स्क्वेअर लेगचे फिल्डर मिडविकेट पर्यंत जरूर पोहोचले, बट झेलची कोणती शक्यता नव्हती आणि या चेंडूवरती देखील मिळेल एक फक्त सिंगल. कारण पाकलं गेलं तर बघा, एखाद्या टीमला जर चांगली प्रोग्रेस करायची आहे, चांगले अचिव्हमेंट्स, चांगल्या चांगल्या स्पर्धेंवरती जर नाव कोरायचं आहे, तर सराव या शब्दाला फार मोठी किंमत राहिली आणि तुमची मेहनत. आणि या टीमने मी म्हणेन फार मेहनत सातत्याने हा संघ करतोय. ओव्हर द विकेट आता देखील डाऊन द लेग साइड. सूरज केने फर्स्ट ओव्हरमध्ये फार रेअरली आपण पाहतो की तिसऱ्यांदा मिस्टेक घडली, तिसऱ्यांदा तो देखील डाऊन द लेग साइड. फार कमी वेळा आपण सूरजकडून या गोष्टी पाहत असतो, बट एकंदरीत या गोष्टी घडतात. हा खेळ आहे, खेळामध्ये चुका होऊ शकतात आणि सध्या अशा घडीला जर पाकले गेलं तर आतापर्यंत तिसरा वाईट बॉल, धाव फळक आता 7 वरती. 7 ऑन द बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. आता बॅटर स्टेप आउट झाले, बॅटची कडा देखील लागली होती. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केला जातो, डायरेक्ट हिट. काम तमाम. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता जावं लागेल बॅटर भूषणला वापस. उगम शेलार दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. उगम शेलार दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात. यस के एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे आणि ही वाहिनी देखील पाहिलं गेलं तर किरणदादा थळे, त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण टीमचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण भरपूर चांगला कॅमेरा वर्क, भरपूर चांगला ब्रॉडकास्ट यस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. आणि या वाहिनीने देखील मी म्हणेन भरपूर चांगलं कार्य प्रत्येकी सीझनमध्ये करतात. आणि पाहिलं गेलं तर जेही प्रेक्षक आम्हाला सध्या सगळीला ऐकतात, यूट्यूबवरती पाहतात, त्यांना आवर्जून मी सांगेल की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत नेहमीच राहू द्या. पण सध्या सगळीला मॅचचा जर आपण विचार केला तर धक्का आता इथे पहिला लागला आणि तो देखील भूषण बाद झाला. सर्वात टोचणारी गोष्ट की ज्या बॅटरने मागील सामन्यामध्ये 35 इंडिव्हिज्युअली सिंगल हँडेडली 50 धावांचा चेस कंप्लीट करून दाखवला होता, तो बॅटर रनआउट झाला. बॅकफूट वरती जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड केला जातो, एक सिंगल इथे मिळेल. धाव फळक या एका धावेसमतेने स्कोर करत 8 वरती. कारण या आधीच्या सामन्यामध्ये देखील मी उल्लेख केला होता की रनआउट हा असा एक भाग असतो जिथे खऱ्या अर्थाने मोस्ट ऑफ मी म्हणेन 90% मिस्टेक ही बॅटरची असते अथवा कम्युनिकेशनचा अभाव असतो. कारण या गोष्टी जर आपण पाकल्या तर कम्युनिकेशनचा अभाव जर बॅटरकडून घडला तर रनआउटची शक्यता जास्त असते. आणि मागील चेंडूवरती एक्झॅक्टली तेच घडलं की कम्युनिकेशन, ताळमेलचा अभाव आणि त्या जोरावरती फार मोठा धक्का लागला. नेक्स्ट बॉल. आता हा हुकचा फटका ऑन साइडला, गॅप आहे. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. स्कोर कार्ड या चौकाराच्या मदतीने 12 धावा धाव फळकावरती, एक धक्का आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. 5 ओव्हरची मॅच आहे. येस, 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. फर्स्ट ओव्हर बॉलिंग पॉवर प्ले, सेकंड ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले. 3 फिल्डर इनफिल्डचा बाहेर असतील. After first over, 12 on the board, loss of 1 wicket team JD Sports Umbade. Remaining अजून देखील 4 ओव्हरचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये शिल्लक आहे. सेकंड ओव्हर
योगेश भालेकर दरम्यान बॉलिंग मार्कवरती तयार होतात. हा देखील एक चांगला खेळाडू जो सातत्याने त्याची बॅटिंग असो त्याची बॉलिंग असो नेहमीच चांगले कार्य या खेळाडूने देखील केलं. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने स्विंग होतो आणि अतिरिक्त रन प्रमाणे ते पडेल. जर आपण भालेकरची बॉलिंग पाहिली तर साईड आर्म बॉलर आहे आणि भालेकरचा हाच प्रयत्न नेहमीच आपण पाहिला की अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने घेऊन जातो आणि त्याचा ॲडव्हान्टेज त्याला बहुतांश वेळा मिळतोय. कारण बघा अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेने जातो बट त्यासोबत लाईन आणि लेंथला मेंटेन करणं हे कार्य योगेशने केले सातत्यानं. लॉफ्टेड फटका ऑन साईडला दरम्यान लॉंग ऑनचे फिल्डर इथे थोडी मिस्टेक देखील झाली बट मिळेल फक्त एक सिंगल. कारण बघा अँगलने बॉल टाकणं किंवा अतिरिक्त गती असणं बट त्यासोबत नियंत्रण आणि अनुशासन या गोष्टी कधी येतात जेव्हा तुम्ही मेहनत करता एक्स्ट्रा एफर्ट्स टाकता. आणि या गोलंदाजाकडे नियंत्रण आणि अनुशासन या गोष्टी देखील आहेत आणि सध्या असा घडीला त्या गोष्टीचा वापर त्याला करायचा. खेचून मारायचा होता ऑन साईडला पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि डॉट बॉल इथे येतोय. अँगलचं खऱ्या अर्थाने बहुतेक वेळा आपण पाकलं की बघा आपण लेफ्ट आर्म बॉलरला बहुतांश वेळा पाकलं की अँगलचा ते फायदा घेतात ओव्हर द विकेट आणि राईट हँडेडचे बॉलर आहेत मोस्ट ऑफ आपण पाहत असतो की ओव्हर द विकेट बॉलिंग करतात बट भालेकर त्या विपरीत आहे आणि त्यामध्ये आपण जर विचार केला तर राऊंड द विकेट बॉल टाकणे जातात आणि सध्या सगळीला त्याचा भरपूर चांगला ॲडव्हान्टेज देखील इथे मिळतो. एक सिंगल इथे मिळेल. धावफलक आता 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलका पडते. कारण कधी कधी काय होतं की एक प्लेअर म्हणून आपली ताकद काय आपली स्ट्रेंथ काय आपली अबिलिटी काय ते आपल्याला जाणणं पारखणं देखील गरजेचं असतं. कारण या जगामध्ये ना मी म्हणेन कोणाचा विश्वास तुमच्यावरती नसला तरी चालेल तुमचा विश्वास तुमच्यावरती असला पाहिजे. कारण सेल्फ बिलीफ या शब्दाला फार मोठी किंमत आहे. फुल लेंथ आहे बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतो निर्धाव चेंडू येतो पण सध्या सगळीला उंबारडे संघ देखील विचार करीत असेल की फर्स्ट ओव्हरमध्ये भूषण रनआउट झाला. मी उल्लेख तेव्हा देखील केला की ही फार मोठी गोष्ट आहे आणि ही टोचणारी गोष्ट आहे. कारण पाकले गेले तर आता भूषण बाद झाल्यानंतर या जोडीला आता रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचं आहे. उगम शेलार आणि त्यांच्या समोर सोनू मैदानात साथमध्ये एक पार्टनरशिप इथे बनवावी लागेल. यावेळेस बॉलला चेक 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 चेक. मागील चेंडूवरती आपण पाहिलं की बॉल अगदी चेस केलं होतं पण तरी सुद्धा बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नव्हता. आता हा लॉफ्टेड फटका उंच तर गेला. फिल्डर पोहोचतात. लांब आहे की नाही फिल्डर पोहोचलेत आणि कॅच देखील कंप्लीट केली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का आता हा दुसरा लागलाय. उगम शेलारला देखील जावं लागेल वापस. ॲट नंबर 4 न्यू मॅन इन चिराग क्रमांक 4 वरती येतात. बट ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला पार्टनरशिप इथे हवी आहे. कारण जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभे राहाल ना तर तुमचा संघ सुदृढ स्थितीमध्ये येऊ शकतो चांगल्या टोटलच्या दिशेने जाऊ शकतो. बट जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाही तर रन्स येणं देखील अवघड. कारण एखाद्या क्षेत्रामध्ये जर चांगले नाव कमवायचे तर पाय रोवून उभं देखील राहावं लागतं. फुल लेंथ होता ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्ह दरम्यान कव्हर क्षेत्रामध्ये सूरज केने पोहोचतो आणि बॉल फील्ड करतो तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव पड गया एका धावेच्या मदतीने स्कोर काढता 17 ऑन द बोर्ड. दोन्ही टीमचे 12th मॅन देखील माझ्या सोबत आहेत आणि 12th मॅन हा शब्द म्हटल्यानंतर मला एक किस्सा आठवतो. आताच नवी मुंबई तुर्बेला एक स्पर्धा कव्हर करत होतो. एक चिमुकला 12th मॅन होता आणि त्याचा संघ हरताना त्याला दिसला आणि तो रडत होता. म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये ना मित्रांनो क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे. आम्ही नेहमी सांगतो क्रिकेट इज नॉट जस्ट अ गेम इट्स अ इमोशन. कारण चिमुकले नव्हे तर कधी कधी आपण भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या खेळाडूंना देखील या खेळामध्ये रडताना पाकलं आणि या खेळाला खऱ्या अर्थाने पाकले गेले ना तर हा खेळ जितका मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो तितका भावनिकरित्या देखील प्रत्येक खेळाडूसोबत हा खेळ जोडला गेला.
सध्याच्या घडीला जर सामन्याची स्थिती आपण पाहिली, पहिल्या सत्राची स्थिती जर आपण पाहिली, 2 ओव्हरच्या 17 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स टीम जेडी स्पोर्ट्स उंबाडणे. अजून देखील येत्या 3 षटकांचा इथे खेळ बाकी आहे. व्यासपीठावरती आमचे दिग्गज मान्यवर त्यामध्ये अनंतदादा केणे, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण हे नाव अगदी आम्ही लहानपणापासून ऐकतोय पाहतोय, कारण लेजेंडरी क्रिकेटर आहेत. गेले कित्येक वर्ष त्यांनी भरपूर चांगला खेळ केला आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती आज पाहायला मिळत आहे. आपले देखील हार्दिक स्वागत. आणि त्यांचाच गावचा संघ सध्याच्या घडीला इन ॲक्शन मध्ये आहे. थर्ड ओव्हर नवनाथचा पहिलाच बॉल हार्ड लेंथ होता, बट सध्याच्या घडीला घडलं काय की विकेट कीपर बीट, थर्ड मॅन फायनलचा फिल्डर देखील बीट आणि 22 च्या स्वरूपामध्ये मिळतील या 4. बघा पाकीला गेलं तर इथे आपण बॉलरला दोष देऊच शकत नाहीये. त्याने तर बॅटरला बीट केलं होतं, बट त्यानंतर जे कार्य होतं ते विकेट किपरचं होतं आणि त्यामध्ये विकेट किपर कमी पडले. 4 धावा इथं धाव फळकत आहे 21. आता देखील हार्ड लेन टाकलाय. नवनाथ मुकण्याची हीच तर खास बात राहते, बट सध्याच्या घडीला दिशा खराब, अतिरिक्त रन मिळेल की हार्ड लेन बॉल तो टाकतो. कारण एकंदरीत त्याची जर ऍक्शन आपण पाहिली असं वाटेल की कमी गतीने चेंडू येतील, बट शेवटच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं खांद्याबंद जो जोर लावायचा असतो तो लावतो आणि अतिरिक्त गतीने चेंडू टाकतो. आणि याप्रमाणे जर इंटरनॅशनल क्रिकेटचा एक्झाम्पल द्यायचा झालं तर तुम्ही जोफ्रा आर्चरची बॉलिंग बघा. आता देखील प्रहार केला, हॅमर केलं डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. बॉल इथे फील्ड केला तो एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. कारण पाकलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर सारे असे बॉलर्स आहेत जे ज्यांचा रनअप फार शॉर्ट असतो, बट खऱ्या अर्थाने जेव्हा ते बॉल रिलीज करण्याच्या पोझिशनमध्ये पोहोचतात तेव्हा ते एक्स्ट्रा एफर्ट लावतात, खांद्याचा जोर लावतात आणि त्यांना अतिरिक्त पेस जनरेट करतात. आणि नवनाथ मुगने देखील त्याचप्रमाणे बॉलिंग करतात. त्यांची ॲक्शन जर तुम्ही पाकली तर त्या गोष्टी त्याचा बॉलिंगमध्ये देखील पाहायला मिळतील. आणि हा चेंडू देखील अतिरिक्त गतीने, बट पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने, दॅट्स वाय अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. सध्याच्या घडीला मी म्हणेन की लाईन आणि लेंथ थोडी चेंज करावी लागेल, कारण अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने जातात, त्याला थोडं कंट्रोल करावं लागेल. पण त्याच पलीकडे सध्याच्या घडीला उंबाडणे संघ विचार करत असेल की एक जी पार्टनरशिप हवी होती तिला आता सुरुवात झाली. कारण जर एक चांगली पार्टनरशिप आली तर या पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल देखील उभं केलं जाऊ शकतं. नेक्स्ट बॉल आता ऑन साइडला फटका इनटू द आर्क अँड बॅटर गोज आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट, बिग वन, सिक्सर. काय लाजवाब फटका होता. खऱ्या अर्थाने फटका जर आपण पाकला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट आणि डिस्टन्स देखील फार जास्त कव्हर केली या फटक्याने. धाव फळक आता 30 वरती, 30 ऑन द बोर्ड. षटकार जसा आला तशी योगेश आणि नवनाथची चर्चा देखील झाली की काय चेंजेस करायला हवेत. कारण एकंदरीत ज्या गोष्टीचा उल्लेख मी याआधीही केला की खेळ आहे, मिस्टेक होऊ शकतो, पण एक खरा खेळाडू तोच जो त्या मिस्टेक्स मधनं शिकतो, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणतो. आता इम्प्रूव्हमेंट किती आणली जाईल की अशाच प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान लॉंग वे शफल झाले होते, अगदी जर पाकले गेले तर विकेटच्या बाहेरच आले, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट इथे नाही आहे, डॉट बॉल इथे येतोय. हे षटक जर आपण पाकलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स किती आला? बघा 22च्या 4, त्यामध्ये एक षटकार. ऑल ओव्हर जर कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 13 आला, बट बॉलरच्या खात्यामध्ये कमी असतील बिकॉज 22 रन्स आपण बॉलरच्या खात्यामध्ये ऍड नाही करत. डॉट बॉल इथे येतो. अजून देखील पाकलं गेलं तर चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. शेवटचा एक. संदीपजी पाटील, कॅप्टन कूल यांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. अक्रॉस लाईन खेळायचा होता, राईज होणारी डिलिव्हरी होती, कारण पडल्यानंतर थोडा अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे येतोय. खेळ समाप्त. 3 ओव्हरचा एंड ऑफ द थर्ड ओव्हर. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 30 धावा, धावफलकावरती धक्के लागले 2 आणि अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. 2 ओव्हर अजून देखील शिल्लक आहेत आणि
चर्चा केल्या जातात की जो 2 ओव्हरचा स्पेल आहे तो कोण कंप्लीट करेल. त्यामध्ये ऑप्शन जर आपण पाहिले तर योगेश आहे, सूरज केने आहेत आणि ज्याप्रमाणे चित्र आपल्याला पाहायला मिळतात की या 4th ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती योगेश भालेकर इथे तयार होतो. कारण योगेशवरती विश्वास इथे जास्त दाखवला जातो. कारण पाकलं गेलं तर पगलं षटक लाईन अँड लेंथमध्ये सूरजचा कडून भरपूर सारा मिस्टेक देखील झाला. बट त्यानंतर आपण पाहिलं की योगेशने चांगले षटक टाकलं. त्यानंतर 3rd ओव्हरमध्ये नवनाथ कडून मिस्टेक घडला पण असं म्हणू शकत नाहीये बिकॉज बघा 4-22चा गेला जिथे विकेट किपरने मिस्टेक केली. 4th ओव्हर योगेश भालेकर दरम्यान या 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जर आपण पाहिले चिराग आहेत राऊंड द विकेट. चिरागसाठी बॉल पडल्यानंतर राईज होणारी डिलिव्हरी. आता चिराग देखील विचार करतो की बॉल ज्याप्रमाणे हा आला गुडलँड स्पॉटवरती पडला आणि त्यानंतर अगदी चेस्ट लाईनवरनं हा बॉल गेला, अगदी खांद्याच्या जवळनं गेला. आणि असे चेंडू जेव्हा टाकले जातात तेव्हा कोणताही बॅटर सुद्धा मोठे फटके खेळणं इट्स नॉट इझी. डॉट बॉलने सुरुवात या 4थ्या षटकाची. नेक्स्ट बॉल. आता स्लो वन टाकलं. आता देखील शाहरुखाने चित केलं. कारण पाकलं गेलं तर ॲज अ बॅटर कधी कधी बॉलरला रीड करणं देखील आवश्यक होतं. बट ज्याप्रमाणे बॉलिंग आता इथे केली जात आहे योगेशच्या माध्यमातून या आधीचा बॉल राईज होणारा खांद्याच्या जवळनं गेला बट त्यानंतर हा चेंडू पडल्यानंतर खाली राहतो. नेक्स्ट बॉल. आता देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता देखील बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल इथे येतोय. योगेश भालेकर खऱ्या अर्थाने या बॉलरचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. बट एकंदरीत पाकलं गेलं तर मी नेहमी सांगत असतो बघा एखाद्या खेळाडूच्या चांगल्या गोष्टींची आपण चर्चा करतो त्याचं कौतुक करतो पण त्यामागे त्याची अपार मेहनत देखील असते. आणि मेहनती खेळाडू आणि सध्याचा घडीला त्याचा तितकाच चांगला खेळ आपण पाहत आहोत. मग बॉल जर डायरेक्टली विकेट किपर पर्यंत कॅरी झाला तर रन घेऊ शकत नाहीयेत बॅटर. नेक्स्ट बॉल. आता हुकचा फटका डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. यानंतर जो होणारा सामना आहे टॉससाठी इन्व्हाइट करतो टीम भरोडी आणि त्यांचा अगेन्स्ट आपला लढत पाहायला मिळणार आहे टीम जहरी रांजनोली. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल की टॉससाठी आपण त्वरित या. भरोडी अगेन्स्ट रांजनोली ही बॅटल. योगेश भालेकर वन्स अगेन इकॉनॉमिकल बिकॉज 4 चेंडू टाकलेत फक्त 1च धाव. आता ऑन साइडला खेचून मारला कनेक्शन पाहावं लागेल. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार इथे येतो आणि त्याचप्रमाणे शुभ आगमन होतं. अजितदादा पाटील मुठवळचे दादांचं शुभ आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे तसेच मनोज दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार इथे आला आणि या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 35. एक सुटकेचा श्वास मी म्हणे इथे घेतला असेल बॅटरने कारण या ओव्हरमध्ये पहिले 3 चेंडू तर विकेट किपर आणि बॉलरच खेळत होते असं वाटलं. बट त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर हा चौकार इथे येतो. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि या वेळेस यष्टांचा वेध घेतलाय. क्लीन बोल्ट सफलता मिळेल भालेकरला. खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अखेरीस स्कोर कार्ड आहे 35. धक्का हा लागलाय 3रा. चार ओव्हरच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती धक्के लागले 3 आणि खेळ शिल्लक आहे अजून देखील आपल्या 17 मध्ये येणाऱ्या 6 चेंडूंचा. विकास गवारी
दरम्यान या 5व्या षटकामध्ये तयार होतो. पण पहिल्या 4 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या गोष्टी घडल्या मी म्हणेन की भावाले बी टीम सध्या सगळी या सामन्यामध्ये पुढे आहे. कारण 4 ओव्हरच्या अखेरीस 35 धावा 3 आणि शेवटचं षटक विकास गवारी आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर चिराग आहेत. चिराग दरम्यान पूल तर केला डीप मध्ये मिड विकेटला फोल्डर पोहोचता चेंडू पर्यंत मिसफिल्ड झाली. बॅकअपला खेळाडू स्वतः तेच फोल्डर आता बॉल फील्ड करतात. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर इन बिटवीन रन्स पूर्ण केल्या जातील या 2. बघा पहिल्या सत्रामध्ये उंबाटे संघाच्या माध्यमातून मिस्टेक्स काय घडला की सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे तर भूषण रनआउट झाले. ती टोचणारी गोष्ट. कारण पाकले गेले तर आजचा जो खेळ आहे आज ज्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं जो बॅटर टचमध्ये आहे जो बॅटर फॉर्ममध्ये आहे तसं मैदानाच्या आतमध्ये राहणं फार आवश्यक आहे. कारण कोणत्याही दुसऱ्या बॅटरला येऊन त्या परिस्थितीमध्ये चांगलं खेळ करणं हे सोपं नाही आहे. आणि तेच राहिले या पहिल्या सत्रामध्ये की भूषण जसे बाद झाले त्यानंतर बॅटिंग जर आपण पाहिली तितकीशी चांगली झाली नाहीये ज्या अपेक्षा आपण उंबाडे सगळ्याकडून ठेवतो. नेक्स्ट मॅच टीम भरोडे आणि त्यांचा अगेन्स्ट टीम जवारी रांजनोली. रांजनोली टीम तर आलेली आहे. भरोडे टीम आपण देखील रिपोर्टिंग करा. डॉट बॉल इथे येतोय. अडचून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. विकास नेक्स्ट बॉल आणि आता देखील पाकले गेले तर मिळेल फक्त एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि तसे शुभ आगमन होतं. सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक 38 38 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू आणखीन आहेत आणि 3 मध्ये किमान मी म्हणे एखादा मोठा फटका तरी हवा आहे टीम उंबाटेला. कारण बघा 45 धाव्यांच्या जवळपास पोहोचले तर फाईट केली जाऊ शकते. पायावरती टाकला अपील यस फिंगर अप लेग बिफोर विकेट सफलता मिळेल. धक्का आता हा 4था. अगदी मिडललाच उभे होते आणि अंपायरसाठी फार सोपा निर्णय हा राहिला. लेग बिफोर विकेट धक्का आता हा 4था. न्यू मॅन इन ॲट नंबर 6 समीर क्रमांक 6 वरती बॅटिंग करण्यासाठी येतात आणि येत्या क्षणी हा बॉल जर आपण पाकला तर इथे बीमर नो बॉल. एक सिंगल देखील कंप्लीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मिस्टेक घडली आणि हा बॉल टाकल्यानंतर योगेश देखील चर्चा करतो की हे काय झालं. कारण एकंदरीत हे षटक चांगलं चाललं आणि त्यामध्ये हा नो बॉल पडलाय आणि जर येत्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला. कारण या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य राहिलं की 5 ओव्हरमध्ये इथे 45-50 देखील डिफेंड होतात. आपण पाहिलंय बहुतांश वेळा पाहिलंय. फ्रीडचा बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक 41 धावा धावफलकावरती. या पहिल्या सत्रामध्ये भरपूर सारा अतिरिक्त रन्स गेल्या. त्याची माहिती देखील आपण पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर तुमच्यापर्यंत ती माहिती मी आवर्जून पोहोचवेन. कारण सूरज खेडे देखील मला वाटतं एका ओव्हरमध्ये 3 ते 4 वाईट बॉल ते सूरजनेच टाकले होते. आता दरम्यान फ्रंट फूटवरनं पूल करायचं होतं. रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता 5वा धक्का इथे लागला. क्रमांक 7 वरती विनय दरम्यान मैदानात 7 मध्ये येतो. पण एकंदरीत पाकले गेलं तर खुश असेल टीम अंतर्व एंटरप्राइजेस भावाळे बी ज्या टीमचे पुरस्कर्ते विवेक तरे दादांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केला आणि लास्ट बॉल वरती देखील मिळेल सफलता. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला 41 बनवला गेला आणि 42 धावांचं लक्ष्य इथे सेट केलं टीम जेडी स्पोर्ट्स उंबारडेने अगेन्स्ट टीम अंतर्व एंटरप्राइजेस भावाले बी.
टॉस साठी आपण यायचं टीम जरी रांजनोलीचं कॅप्टन आणि त्याचप्रमाणे टीम भरोडीचं कॅप्टन टॉस साठी आपण या बघा रांजनोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत प्रमोद दादा आपलं हार्दिक स्वागत आहे भरोडी टीमचे कॅप्टन आपण या सुखदेव बांबरे आपण व्यासपीठावरती यायचं आहे स्पेशली अनंत दादा केणे बोलवतात सुखदेव दादा आपण या व्यासपीठावरती प्रमोद दादांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती लेजंड ऑफ रांजनोली प्रमोद जी भात्रे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत पुढील सामन्यामध्ये चला भरोडी टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी रांजनोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत पहिले सत्र समाप्त झाले लक्ष आहे 42 धाब्यांचं आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकूया आवाज माणेरेचा राहुलजी भोईर सरांच्या शुभवाणीतून या मॅच दुसरं सत्र धन्यवाद तर चला प्लीज बॅटर आपण लगेच पाठवून द्यायचे सूरज आपण थोडासा वेळ कमी का थँक्यू सो मच विशाल पाटील यांचा आवाज आपण जरूर ऐकला बॉक्स मधून सगळ्यांचा पर्यंत मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे वेगवेगळा चषक 2025 दर्शदार अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते 6वा टीम जे पूर्ण नक्कीच जे खेळाडू सगळे मेंबर आहेत त्यांचं सुंदर असं आयोजन आहे सगळे आमचे नक्कीच हे स्पॉन्सर आहेत तुम्हाला जरूर टेलिव्हिजन सेटवरती पाहायला संजय शेट पाटील असतील त्याच्यानंतर ऑल सगळेच तुम्हाला कटआउट्स सगळ्यांचा उल्लेख होईलच जेव्हा इनिंग ब्रेक किंवा थर्ड ओव्हरमध्ये डिन्स ब्रेक असेल तेव्हा आपण सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख करू गरजेचं देखील आहे 42चं टार्गेट या मॅचमध्ये विजयाकरिता बावालेला विडन स्पोर्ट्स अप्रतिम आणि चांगली कामगिरी जेडी स्पोर्ट्स उंबाडीच्या अगेन्स्ट पहिली मॅच सुंदर अशी जिंकली होती जेडी स्पोर्ट्स उंबाडीने अप्रतिम विजय संपादित केला होता पहिल्या सकाळच्या मॅचमध्ये चला आर्या प्लीज आज निर्णायक दिवस आहे आपण अधिकचा वेळ खर्चित करू नका पुढच्या आपल्याला मॅच पाहायला मिळेल बरोडीच्या अगेन्स्ट संघ जरी रांजनोली अगेन्स्ट श्री गणेश बरोडी मध्ये नेक्स्ट मॅच आहे दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल ऑलरेडी आलेले तिकडा रांजनोलीचे कॅप्टन प्रमोद दादा इकडे आहेत सिनियर खेळाडू त्यांचं देखील आगमन झालेलं आहे मॅच ऑन रोहित आहेत बॉलिंग मार्कवरती शेलार समोर केने सोबत बालेकर आहेत मॅच ऑन पहिला बॉल पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना समोर प्लेसमेंट चांगले इनफिल्ड शॉट मध्ये विकास तिकडे होते पहिला बॉल वरती पहिली सिंगल चेस मोठी नाहीये मग समोर बघतो आपण बावालय मग क्रिकेट मध्ये काही होऊ शकतं कधी कधी लो स्कोरची मॅच
जास्त रंगतदार होत असते. आता या मॅचमध्ये असं का पाहायला मिळेल का? चांगली बॉलिंग केली उमादी टीमनं तर जरूर त्यांचा आपल्याला एक चांगला खेळ पाहायला मिळेल. प्रयत्न असतील जरूर. ऑन साईडला फिल्डिंग मिड विकेटला आहेत. एक फिल्डर लॉंग ऑन मध्ये लेफ्टी करिता प्लीज थोडा वेळ कमी घ्या. इनफिल्ड मध्ये थर्ड मॅन शॉट टच शॉट फाईन आहे. पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हर देखील इनफिल्ड मध्ये. स्लीपर कव्हरला खेळतो थोडासा स्क्वेअर मध्ये आणि डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाही इनफिल्ड मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला शेलार. राऊंड विकेट नाव प्रचंड वेगाना चेंडू होता. इथं असताना बघतो आपण यावेळेचा हा डॉट बॉल बाउन्सर होता थोडासा जरूर बीट केलेला आहे. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. कानाच्या खाली बरोबर हा चेंडू जाऊन आदळलेला आहे. मग आता जरूर भालेकर पूर्णपणे ठीक आहेत. चं टार्गेट. पहिला बॉल वरती सिंगल सेकंड बॉल डॉट. पुढचा बॉल यावेळेचा फटका सुंदर आहे. भालेकरला तर यासाठी जाणलं जातं. जबरदस्त शॉट. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चांगला होता बघतो आपण यावेळेचा हा शॉट. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेचा बघतो आपण. चांगला चेंडू आहे. याच्या अगोदर एक जबरदस्त फटका केले होते भालेकर. शेलार देखील तेवढा चांगला बॉलर आहे. बट टीमचा त्याच्याकडनं देखील अपेक्षा असतील. विकेट इकडनं घेतल्या या मॅच मध्ये विरेन स्पोर्ट्स बावाले बी संघाच्या तर सामना बनू शकतो. अन्यथा ऑल इज वेल. ड्राईव्ह केलेला फटका चांगला. डीप मध्ये प्रोटेक्शन भूषण तिकडे. एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती 19 रन झालेले. 6 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 42-42 टार्गेट आहे. असा निर्णायक दिवस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बघतो आपण. बाबा देवरुंगचा ऐतिहासिक मैदान आणि सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट निवेकवर क्रिकेट संघ सावध आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट. ओद विकेट न शेलार. केनेसाठी ऑन साइडला फटका जरूर फसला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डरला बीट करून जाणाऱ्या चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. तर पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस रन्स आपण पाहतो. धावा फलकावरती 10 धावा आहेत. डबल डिजिट मध्ये रन्स आहेत. 42चं टार्गेट आहे. 41 गेल्या होत्या. 6 विकेट्स गेल्या होत्या. बॉलिंग चांगली केली. सूरजनं सुरुवात केली. त्याच्यानंतर योगेश भालेकरच्या 2 षटकं जबरदस्त राहिली. नवनाथ मुकणेची चांगली बॉलिंग आणि विकासनं अंतिम ओव्हरमध्ये फक्त 6 रन खर्च केला. 2 विकेट त्यानं घेतल्या होत्या. तसंच कारण रन्स ज्या आहेत त्या खूप कमी पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी सामना म्हणू शकतो आपण. कोकसे संघाला डॉमिनेट केलं पूर्णपणे भूषण आणि उगमनं. जबरदस्त बॅटिंग केली होती भूषणनं. शेवटपर्यंत तो खेळला होता आणि तो सामना वन साइड जिंकला होता मैदानामध्ये. मग या मॅच मध्ये आतापर्यंत ऑल इज वेल आहे. विरेन स्पोर्ट्स बावाले बी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 चांगल्या टीम, तगड्या टीम आहेत भिवंडीच्या. जरी रांजनोनीच्या अगेन्स्ट संघ श्री गणेश बोरोडी इन ऍक्शन मध्ये. तू संघ बोरोडीमध्ये आपण बघतो 1 ते 2 टीम आहेत. बॉलिंग मागपती बॉलर सज्ज आहेत. यावेळेस निखिल सेकंड ओव्हर मध्ये पिचू असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. तसंच कारण 2 पॉवर म्हणजे षटक. बालेकर समोर. आकोटापाचा आहे. ऑन साइडला पूलचा फटका जरूर खेळले. डीप मध्ये तिकडे शेलार चूक होणार नाहीये. बालेकरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना बावाले बीला.
अप्रतिम शॉट, पुलचा फोर्सिंग शॉट आहे, रन्स देखील चांगला मिळतील. पुल पॉवरफुल आहे, सक्सेसफुल देखील आहे सिक्सर. गुलवीनं मात्र आल्या चेंडूला सीमारेषा बार गुल केलेला आहे. क्लासिकल शॉट, आखो टप्पाचा होता हा. लेंथ खराब आहे, लेंथ. नेक्स्ट बॉल. गुलवीनं पुन्हा आक्रमण केलेला ऑन साइडला, भिंगरी सारखा नक्कीच हा फटका भिंगरी शॉट म्हणू शकतो आपण. चेंडू मिड विकेटला क्लिअर करत असताना अजून एक गुलवीच्या बॅट मधून दमदार सिक्सर. काय फटका आहे. चेंडू बरोबर बघतो आपण नाशिक हवेच्या दिशेनं सहज रवाना केलेला थेट. जबरदस्त शॉट. नेक्स्ट बॉल. गुलवीचा पुन्हा प्रयत्न, यावेळेचा आताचा हा चेंडू चांगला येत असताना डॉट बॉल. थोडीशी जरूर बघतो आपण गती कमी केलेली आहे, त्याचंच कारण मैदानामध्ये विकेट टू विकेट. यावेळेस बॉलिंगचा प्रयत्न, त्याच्यानंतर केलेला कमबॅक. षटकात देईल, पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. या दरम्यान बघतो आपण बाकूला जाऊन स्टीअर केलेला डेरेकिटचा प्रयत्न, डेरेकिट देखील ओथ्रो कदाचित होऊ शकला असता. बॅकअप तिकडे फिल्डर होते, त्याचंच कारण की काय पाहतो आपण 10 विकेटनं जे आहे ती अजून काय मिळणार नाहीत किंवा 10 विकेटनं मिळणार नाहीत. चांगला ह्या वेळेचा चेंडू जरूर 10 विकेटनं एक मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोर बोर्ड 23-23 झालेला आहे. या मॅच मध्ये करायचे देखून बघतो आपण 42 विजयाच्या जवळ आहे. बावाले समोर केने. पुन्हा पूलचा फटका, मिसामिंग डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वाईट लॉंगॉनला तिकडे फिल्डर आहेत भूषण. 10 विकेटनं मिळते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर जाऊन पोहोचला 24-24 धावा. स्कोर बोर्ड वरती षटक संपले 2. सर आमचे सुनीलजी फुलवरे, आमचे अनिलजी फुलवरे या दोघं पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. दोघांचं आम्ही करतो मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेचा वेगवान चेंडू आहे. एक्झॅक्ट चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे की काय बघू. एक्झॅक्ट अंपायर काय सांगतील.
फलंदाज बाद. विकेट इथनं मिळते. दखल लागत असताना बघतो आपण मैदानामध्ये दुसरा 17 चेंडू शिल्लक आहे. 18ची गरज आहे मॅच मध्ये. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता नवनाथ मोकणे. शेलार वेगवान चेंडू, वेगवान फटका ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला तिकडे बघतो आपण. फिल्डर चूक होणार नाहीये. मुकणे देखील परतल्या शून्यावरती. धक्का क्रमांक 30 बॅक टू बॅक विकेट खेळाडू बाद. सेन्सिबल क्रिकेट समोर बघतो आपण. प्लेसमेंट चांगली माहिती इकडच्या बॅटरला की ऑलरेडी बॅक टू बॅक विकेट्स गेलेल्या आहेत. रन्स मिळतील. बघू एक्झिट आता अंपायर्स योग्य तो निर्णय घेतीलच. रन्स अंपायर रन्स किती आहेत? एकच आहे. चला आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड वरती 25 धाव आहेत. अजूनही पाहतो आपण विजयाकरिता इकडनं रन्स करायचे आहेत. 17ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहे. 17 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत विजयाकरिता. विजन स्पोर्ट्स टीम बावाले बी शेलार. चांगला चेंडू आहे. फुलरलेनचा खोदून काढला ऑन साइडला. तिकडे डीप मध्ये बघतो आपण. लॉक ऑनला प्रोटेक्शन आहे. वेगाने कर सेकंडचा कॉल आणि 2 धावा मिळतील. नेक्स्ट बॉल. आकोटापाचा ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. त्यांना बीट करून चेंडू जाणार कदाचित नाहीये. जबरदस्त फिल्डिंग आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मी ते विकेट धक्का क्रमांक 4.
या मॅच मध्ये बघतो आपण अजूनही 15 करायचे आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील 13 चेंडू शिल्लक आहेत. 15 ची गरज सगळे आमचे दिग्गज तुम्हाला VIP पाहायला मिळतील सध्या तरी टेलिव्हिजन सेट वरती. सुंदर असं टेलिकास्ट आणि कौतुक आहे आमच्या कॅमेरामॅनचं ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते नक्कीच तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता जोगेन आलेत. लापची बॅटर आहेत जोगेन बालेकर क्रमांक 6 वरती आलेले आहेत. जरूर संघर्ष आता सुरू झालेला मॅच मध्ये. बाडे संघ आता प्रयत्न केले इकडनं अजून एखादी विकेट घेतली तर दबाव बनू शकतो. आमच्या अनंतजी बोलवले साहेबांचं आगमन झालेलं त्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सरशिप झालेलं आहेत त्यांचं देखील आम्ही करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस सुरू आहेत. ऑन साइड पुन्हा पाक आहे मिड विकेट लॉंग ऑन स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये शिलार राऊंड विकेट. बघतो आपण हा देखील चेंडू इकडनं आला डॉट. एकूण बघतो आपण षटक संपलेले 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ 27 झालेले आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 15 अजूनही गरज आहे विरेन स्पोर्ट्स बावाली टीमला. चला आर्या प्लीज थोडासा वेळ कमी घ्या. डीस आहे दोन ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 15 ची गरज मॅच मध्ये विरेन स्पोर्ट्स बावाले टीमला सामना जिंकण्याकरिता. मध्ये जीडी स्पोर्ट्स देखील शेवटपर्यंत प्रयत्न करेल. इकडनी मॅच शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचे असेल तर विकेट्स घ्याव्या लागतील. महत्वपूर्ण खास करून बघतो आपण बॅटर सुजित तो थांबणं गरजेचं आहे भावाल्याकरिता. भावाले संघ जेव्हा जेव्हा असं बाग पडला तेव्हा तेव्हा आपण सुजितचा खेळ आजवर बघितलेला. मग बदलापूर देखील षटकामध्ये अप्रतिम खेळला होता. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं ऐतिहासिक मैदान ठाणा रायगड मुंबईचं तिकडे जबरदस्त खेळले होते आणि तसाच का खेळ त्यांचा आज इकडे होईल का. तेवढ्या मोठ्या इनिंगची गरज नाहीये मात्र इकडनं 1 ते 2 मोठे फटके लगावले तर मॅच बनू शकते किंवा मॅच मध्ये पुन्हा एंटर होऊ शकेल. आता इकडनं आपण चान्सेस म्हणता येणार नाही की जास्त उंबरडे टीमच्या आहेत. उंबरडे संघाने जर विकेट्स घेतल्या तर मग चान्स वाढू शकते. 12-15 ची मॅच आहे. मॅच तर सोपी आहे. क्रिकेट मध्ये कुठलीच गोष्ट सोपी नाही आहे. 4th ओव्हरला सुरुवात. खराब चेंडू आणि असा चेंडू तुम्हाला जाऊन बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच आणावा लागेल. दर्जेदार फटका हा सिक्सर. खराब होता चेंडू आणि स्वागत केलेलं बघतो आपण प्रतीकचा. 11 मध्ये आता फक्त 9 ची गरज आहे. सुजित यावेळेस हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. खराब आहे चेंडू. दबाव पहिला बॉल पासून पूर्णच्या पूर्ण बॉलर वरती आणलेला आहे सुजितनं. जो पहिला चेंडू खराब टाकलाय लोवर फुल टॉस होता मात्र त्यासाठी रेडी होता. सुजितला माहिती होते की मोठा फटका येणं गरजेचं आहे. गरज आहे का हा मोठा प्रश्न चिन्ह. अशा काय गोष्टी आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. भरपूर स्टेप आउट झाले सहजरित्या कदाचित बॅटर बाद होऊ शकला असं आपण रिप्ले मध्ये बघूया.